नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे कॉमर्स करिअर विषयी मार्गदर्शन. आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्राध्यापक पंकज बर्मेचा आणि अग्रवाल क्लासेसची विद्यार्थिनी आत्मजा योगेश मुळे. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. प्राध्यापक पंकज बर्मेचा 9 वर्षांहून अधिक काळ अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी 8000हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. मूळचे शिरूर येथील असलेले बर्मेचा सर सध्या अग्रवाल क्लासेसमध्ये अकाउंट, कॉस्टिंग आणि फायनान्शियल मॅनेजमेंट हे विषय शिकवतात. पुण्याचा अग्रवाल क्लास 23 वर्षांहून अधिक काळ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असून आतापर्यंत 75,000हून अधिक विद्यार्थ्यांनी इथून मार्गदर्शन घेतलेलं आहे. अग्रवाल क्लासेसची विद्यार्थिनी आत्मजा योगेश मुळे ही मूळची रत्नागिरीची असून ती सध्या पुण्यात अग्रवाल क्लासेसमध्ये सीए इंटरचा अभ्यास करते. चला तर विषयाला सुरुवात करूया. तर सर, सगळ्यात महत्त्वाचं आजच्या कार्यक्रमात जे तुम्ही मार्गदर्शन करणार आहात, तर याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या प्रेक्षकांमध्ये जे कॉमर्समधून ज्यांना करिअर करायचं आहे त्यांना याचा कितपत फायदा होईल? येस, नक्कीच. सर्वात अगोदर तर झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. तर ह्या कार्यक्रमामधून आपण कॉमर्स फील्डमध्ये कोणकोणती संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते आणि ह्या संधीला मिळविण्याकरिता आपण कोणकोणते प्रयत्न करू शकता ह्या विषयावरती आज मी तुमच्यासमोर बोलणार आहे. तर माझ्याबरोबर अग्रवाल क्लासची विद्यार्थिनी आत्मजा मुळे सुद्धा आहे. तर विद्यार्थींच्या मनामधले जे काही प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांची जी विचारधारा असते ती सुद्धा आपण तिच्या मार्फत जाणून घेणार आहोत. मला कॉमर्स या क्षेत्रामध्ये खूप वर्षे झाली मी टीचिंगचं काम करतोय. तर मला स्टुडंट्सचे एक्झॅक्टली कोणते क्वेश्चन्स असतात, प्रश्न असतील, हे एकदम नक्कीच चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांवरती मी आज प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की आत्ता जस्ट 12वीची परीक्षा संपलेली आहे आणि 10वीची परीक्षासुद्धा सुरू आहे जी संपणार आहे. आपल्याला आपल्या अनुभवानुसार हे सुद्धा माहिती आहे की प्रत्येक मुलाच्या आयुष्यात 10वी आणि 12वी हे सर्वात 2 मोठे टप्पे असतात. आणि आज प्रत्येक कुटुंबामध्ये ही चर्चासुद्धा स्वाभाविक आहे की 12वी नंतर काय आणि 10वी नंतर काय. 10वी नंतर बेसिकली कोणते 3 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत, कॉमर्स करायचं की सायन्स करायचं की आर्ट्स करायचं. ह्याच्याबद्दल तर आपण सविस्तर बोलूच, पण 12वी नंतर सुद्धा कोणते करिअर अपॉर्च्युनिटीज आपल्याला घ्यायला पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये आपण आज एकदम विस्तारमध्ये चर्चा करणार आहे. तसं आपल्याकडं वेळ थोडं मर्यादित आहे, तर त्याच्यामुळं मी प्रेक्षकांना सगळ्यांना सांगेल की तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्हाला स्क्रीनवरती अग्रवाल क्लासेसचा नंबर दिसत असेल त्या नंबरला तुम्ही फक्त मिस्ड कॉल द्या. अग्रवाल क्लासेसचे जेवढे स्टाफ आहे ते सगळे तुमच्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला देतील आणि तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ शकता. अगदीच. पंकज सर, बऱ्याच जणांना असं वाटतं, इनफॅक्ट प्रत्येक घरात पालकांना सुद्धा असं वाटतं की सायन्स साईड घेतल्यानंतर त्यामध्ये एक चांगलं करिअर होऊ शकतं. तर कॉमर्सपेक्षा सायन्सला जास्त करून प्रायोरिटी दिली जाते. तर कॉमर्समध्ये पण उत्तम करिअर घडू शकतं का? नक्कीच, कॉमर्समध्ये पण उत्तम करिअर घडू शकतं. विषय असा आहे की आपल्या इकडे 10वी नंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकमध्ये हा खूप मोठा कन्फ्युजन असतो की कोणती स्ट्रीम निवडावी, सायन्स निवडावं की कॉमर्स निवडावं. तसं दोन्ही स्ट्रीम्समध्ये आपल्याला उत्तम करिअर घडवू शकतं आपलं. पण 10वी नंतर सायन्स स्ट्रीम आपल्या इकडे जास्त निवडली जाते. कॉमर्स स्ट्रीमला पाहिजे तितकं महत्त्व दिलं जात नाही किंवा दुय्यम स्थान आपल्या इथे कॉमर्सला दिलं जातं. आणि त्यामागे सुद्धा काही कारणं आहेत. जसं कॉमर्स स्ट्रीममध्ये पण आपलं चांगलं भविष्य घडू शकतंय किंवा कॉमर्स स्ट्रीममध्ये चांगल्या करिअर अपॉर्च्युनिटीज असू शकतात, ह्याची माहिती लोकांमध्ये अजूनपर्यंत पूर्ण नाही आहे. तर ही माहिती पोचवण्याकरिता ह्या कार्यक्रमामार्फत मी आणि अग्रवाल क्लासेस हे करिअर इन कॉमर्स या टॉपिकवरती तुमच्याबरोबर एकदम सविस्तर चर्चा करणार आहोत. तसं बघायला गेलं तर आपण ह्या टर्म्सबरोबर खूप फॅमिलियर असणारे आजकालच्या काळामध्ये खूप काही स्टार्टअप्स जे आहेत
वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप्स आपल्याकडे मार्केटमध्ये येत आहेत. ते बेसिकली तसं बघायला गेलं तर 100 कोटी 1000 कोटीपर्यंत ते स्टार्टअप्स पोहोचलेले आहेत. यांना आपण युनिकॉर्न म्हणतो. ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपण शार्क टँक इंडियाचा प्रोग्राम घेऊया. त्या प्रोग्राममध्ये जे स्टार्टअप बिझनेस येतात ते एका गोष्टीवरती खूप चर्चा करतात, फंडिंग आणि फायनान्स. आता फायनान्स जर म्हटलं तर फायनान्सचं एज्युकेशन म्हणजेच कॉमर्स. आणि कॉमर्स ह्याच्यामुळं मी हे खात्रीने सांगू शकतो की हे आजच्या काळात आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कॉमर्समध्ये प्रचंड जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा करिअर निर्माण करून देणारे अपॉर्च्युनिटीज आहेत, उपलब्ध आहेत. तर कॉमर्स हा खूप मोठा एक स्ट्रीम आहे जिथं आपण नक्कीच म्हणजे आपण त्याला दुय्यम स्थान नाही द्यायला हवं आता तेवढं जेवढं आता देतोय. ओके, म्हणजे कॉमर्समध्ये सुद्धा करिअर होऊ शकतं. मग कॉमर्समध्ये करिअर करण्याचे कोणते कोणते पर्याय आता सध्या आहेत, याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. येस, नक्कीच. तर कॉमर्समध्ये तर तसे खूप पर्याय आहेत, पण जर मेन स्ट्रीमचे जर आपण पर्याय बघितले तर 3 कोर्सेस आहेत, CA, CMA आणि CS. जर हे तिन्ही जर कोर्सेस बघितले तर हे तिन्ही प्रोफेशनल कोर्सेस आहेत. हे तिन्ही कोर्सेसचे 3 लेवल्स असतात, फाउंडेशन लेवल, इंटर लेवल आणि फायनल लेवल. प्रत्येक लेवल क्लिअर केल्यानंतर आपण नेक्स्ट लेवलला जातो. जर CA जर म्हटलं तर सगळ्यात उत्तम दर्जाचा जर कोणता कोर्स असेल कॉमर्स स्ट्रीममध्ये तो म्हणजे CA म्हणजे एक चार्टर्ड अकाउंटंट. चार्टर्ड अकाउंटंटला एका बिझनेसच्या फायनान्सचं डॉक्टरसुद्धा म्हटलं जातं. कारण असं आहे की तो एका बिझनेसचं फायनान्स मॅनेज करतो, टॅक्स हँडल करतो आणि अकाउंट्ससुद्धा मेंटेन करतो. त्याला इन्कम टॅक्स म्हणा किंवा GST म्हणा, जे आजच्या काळात खूप जास्त महत्त्वाचे लॉज आहेत, गव्हर्नमेंटसुद्धा ह्याच्यामध्ये खूप जास्त चेंजेस करत आहेत आणि ते लॉज जे काही बिझनेसेस आहेत आपल्या मार्केटमध्ये त्यांच्याकडनं तो पूर्ण करून घेण्याचं काम एक CA करतो. तर त्याची जबाबदारी खूप मोठी आहे आजच्या काळामध्ये. तर हा खूप मोठा एक कोर्स आहे, खूप मोठी एक संधी आहे. आपण CA झाल्यानंतर म्हणजे 2 प्रकारे आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो. एक तर आपण त्याच्यामध्ये जॉब करू शकतो किंवा आपण व्यवसायसुद्धा करू शकतो. दुसरा महत्त्वाचा जो कोर्स आहे तो आहे CS जर म्हणायला गेलं तर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ह्या CSची म्हणजे कंपनी सेक्रेटरीची खूप जास्त डिमांड आहे. डिमांड म्हणजे त्यांचं काम नेमकं काय असतं तर बेसिकली त्यांचं काम कंपनी फॉर्मेशन म्हणा किंवा जे काही कंपनीचे लीगल कंप्लायन्सेस असतील ते म्हणा, ते सगळं कंपनीकडनं पूर्ण करून घेणं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जे आहे आजच्या काळात खूप जास्त स्वतःला सुद्धा अपडेट करत आहेत आणि आपल्या आजूबाजूचे जे काही लॉज आहेत जे बिझनेसमध्ये ॲप्लिकेबल होतात त्यांना सुद्धा ते खूप जास्त अपडेट्स करत आहेत. जसं फॉर एक्झाम्पल कंपनीज ॲक्टमध्ये डेली बेसिसवरती काही ना काहीतरी चेंजेस होत आहेत, सेबी गाईडलाईन्समध्ये चेंजेस होत आहेत. तर ह्या सगळ्या चेंजेसला हे जे काही अपडेट होत आहेत त्या सगळ्या अपडेटला प्रॉपरपणे कंपनीज, लिस्टेड कंपनीज फॉलो करत आहे की नाही करत आहे ह्याचा पाठपुरावा करणारा हा एक CS आहे. जर कंपनी कोणते रूल्स फॉलो करत नाही आहे तर त्यांना जाब विचारण्याची क्षमता त्या CSमध्ये आहे. तर त्याच्यामुळं मी हे म्हणू शकतो की कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये एका CSची खूप जास्त डिमांड आहे. तिसरा महत्त्वाचा कोर्स म्हणजे आपला आहे CMA. अलीकडच्या काळात त्याला CWA असं म्हटलं जायचं, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट, पण आता तो CMA म्हणून ओळखला जातो, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. आता कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटचं मेन काम तसं बघायला गेलं तर फायनान्सच्या रिलेटेडच आहे, पण त्याचं सगळ्यात जास्त रोल असतो तो कॉस्टिंग किंवा कॉस्ट मॅनेजमेंटमध्ये. म्हणजे कोणत्या एखाद्या कंपनीला जर आपल्या प्रोडक्टची प्राईस ठरवायची आहे, सेलिंग प्राईस ठरवायची आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचा रोल प्ले करणारा तो आहे CMA. कारण की त्याला पूर्ण कॉस्ट ॲनालिसिस, त्या प्रोडक्टची कॉस्ट ॲनालिसिस करता येते. कॉस्ट ॲनालिसिस नंतर आपल्याला काय प्रॉफिट मार्जिन ठेवायचं आहे, बाकीचे आपले एक्सपेन्सेस कन्सिडर करून तो किती प्राईसमध्ये मार्केटमध्ये विकला पाहिजे, हे सगळं जर कोणी कॅल्क्युलेशन करू शकणार असेल तर तो आहे एक CMA. तर मोठमोठे जे कंपनीज आहेत, मॅन्युफॅक्चरिंग एंटिटीज आहेत, या सगळ्यांना CMAची सुद्धा आता खूप जास्त वॉन्ट आहे. त्याच्यामुळं ह्या फील्डमध्ये सुद्धा, या कोर्समध्ये सुद्धा खूप जास्त करिअर अपॉर्च्युनिटीज आत्ताच्या काळात पण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण 100% असणार आहे. ओके, येस. तर तुम्हाला सुद्धा कॉमर्समधून करिअर करायचं आहे आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं आहे तर आत्ताच स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय त्यावर मिस्ड कॉल द्या आणि अधिक माहिती घ्या. आता CA, CMA आणि CS याविषयी पंकज सरांनी सांगितलेलंच आहे, पण एक्झॅक्टली याची तयारी कधीपासून आपण करावी याबद्दल थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर. येस. तर जसं मी म्हटलं की CA, CA, CMA हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत आणि प्रोफेशनल कोर्सेसमध्ये असं म्हटलं जातं की अर्लियर इज द बेस्ट.
आपण जितक्या लवकर तयारी चालू करू तितकं चांगलं, तेवढ्या लवकर आपण आपलं करिअर घडवून आणू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल 10वीची परीक्षा आत्ताच संपणार आहे, तर 10वीची परीक्षा संपल्यानंतर इमिजिएटली आपण 11वी आणि 12वी बरोबर CA CMA CS जे काय फाउंडेशन लेवलचे एक्झाम्स आहेत त्याची तयारी आपण सुरू करू शकतो. त्याच्यानंतर काही विद्यार्थी असे असतात जे असं म्हणतात की 11वी मध्ये आपण बघू अगोदर आपल्याला कॉमर्स जमतंय, कॉमर्स ही स्ट्रीम जमत आहे की नाही जमत आहे, तर त्यांचं असं असतं की आम्ही 11वी नंतर ठरवू. तर जे स्टुडंट्स जे 11वी नंतर करिअर ऑप्शन चूज करणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा 12वी बरोबर CA CS CMA ची तयारी सुरू करण्याची एक व्यवस्था असते. त्याच्यानंतर काही स्टुडंट्स असे असतात जे 12वी नंतर ठरवतात की त्यांना कोणता करिअर चूज करायचा आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा 12वी नंतर ही जे काय म्हणजे हा जो पिरियड आहे, आत्ताच 12वीची एक्झाम झाली आहे, हा एकदम पीक पिरियड आहे. म्हणजेच रिझल्ट यायला थोडा वेळ आहे, त्याच्यानंतर काही महिने फर्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी जाणार आहे. तर हा जो मध्ये पिरियड आहे ह्याला प्रॉपर रीतीने जर इन्व्हेस्ट केलं तर मी हे म्हणू शकतो की येणारा जो अटेम्प्ट असेल CA CMA किंवा CS जो काही एक्झामचा फाउंडेशन एक्झाम असेल तो देण्यासाठी 12th स्टुडंटसाठी हा गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, ज्यांनी जस्ट आत्ता एक्झाम दिलेली आहे. आता अग्रवाल क्लासेसबद्दल म्हटलं तर अग्रवाल क्लासेस जे आहे ते राईट फ्रॉम 11th म्हणजे 11वी 12वी पासून ते CA CMAच्या फाउंडेशन इंटर लेवलपर्यंत स्टुडंट्सला मार्गदर्शन करतं. म्हणजे मी तुम्हाला जे काय पर्याय सांगितले 10वी नंतर इमिजिएटली, 11वी नंतर इमिजिएटली आणि 12वी नंतर इमिजिएटली, हे सगळे जे पर्याय आहेत ते अग्रवाल क्लासेसमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे. आणि प्रत्येक जो शिक्षक आहे अग्रवाल क्लासचा तो ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या लेवल अनुसार प्रॉपर गायडन्स देतो. आणि म्हणजे कॉमर्स स्टुडंटसाठी गायडन्स ना हा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो. तर तो त्या प्रॉपर वेने आपल्याला अग्रवाल क्लासमध्ये या सगळ्या कोर्सेसला सगळ्या वेगवेगळ्या लेवलसाठी आपल्याला म्हणजे तिथं भेटतो आपल्याला अग्रवाल क्लासेस. येस. तर प्रेक्षकांनो, CAच्या परीक्षेमध्ये राष्ट्रीय स्तरावर पासिंग पर्सेंटेज 20-30% आहे, पण अग्रवाल क्लासेसचा निकाल 70-80% येतो. तर जाणून घेऊयात याच क्लासच्या विद्यार्थिनीकडून जी अग्रवाल क्लासच्या टीचिंग पॅटर्नचा प्रोसेसचा एक हिस्सा आहे. तर कशा पद्धतीने इथे शिकवलं जातं हे आपण आत्मजाकडून जाणून घेऊयात. आत्मजा. नमस्कार, मी आत्मजा. मी अग्रवाल क्लासेसमध्ये CA इंटरची स्टुडंट आहे आणि आत्ता डिसेंबरच्या अटेम्प्टमध्ये मी माझं CA फाउंडेशन क्लिअर केलं आहे. सगळे शिक्षक खूपच चांगलं शिकवतात आणि मेन असतं ते पर्सनल अटेन्शन, म्हणजे प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक मुलाकडे तेवढ्याच ह्याने लक्ष दिलं पाहिजे. तर सगळे शिक्षक पर्सनल काउन्सिलिंग घेऊन एक एक मुलाचं त्यांना त्यांच्या स्ट्रॉंग पॉईंट्स, वीक पॉईंट्स तर सगळ्याची जाणीव करून देऊन त्यांना अजून प्रोत्साहन देतात की त्यांनी काय कशावर वर्क केलं पाहिजे अजून. आणि मेन म्हणजे त्यांनी एकंदरीत मार्गदर्शन चांगलं हवं या सगळ्या प्रोसेसमध्ये ना. शिक्षकांचं शिकवणं पण एवढं चांगलं आहे की म्हणजे मुलांना एंटरटेन करून त्यांचं अटेन्शन ग्रॅब करून त्यांना कशी अजून रुची येईल त्यांच्या शिक्षणामध्ये त्याच्यावरनं ते खूप चांगलं गायडन्स देतात. आणि मुलांचा मेन प्रॉब्लेम असा असतो की त्यांनी अभ्यासाला बसायला पाहिजे हे कळतं, पण अभ्यासाला बसणं होत नाही. पण एकदा बसलं की अभ्यासाला की फ्लोमध्ये होऊन जातं. तर त्याच्यासाठी पण आम्हाला अग्रवाल क्लासेसने सारथी स्कीम इंट्रोड्यूस करून दिली. त्याच्यामध्ये आम्ही दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत क्लासमध्ये बसून सेल्फ स्टडी करायचो. आणि त्याच्यामध्ये फोन हे डिस्ट्रॅक्शन असतात तसं, त्यामुळे त्याची पण काळजी घेऊन आम्हाला क्लासमध्ये एक फोन बॉक्स म्हणून वेगळा ठेवलेला होता. त्याच्यामध्ये सेल्फ स्टडीच्या वेळेत सगळ्या मुलांनी फोन त्याच्यामध्ये ठेवायचे. फक्त मध्ये अर्धा तास ब्रेक असतो त्याच्यामध्ये, आणि घरी जाताना फक्त घेऊ शकतो फोन. बाकी फोनला हात लावायचं अजिबात अलाउड नसतो. आणि म्हणजे फुल स्टडी एन्व्हायरमेंट असं ते डिस्टर्ब होऊ नये म्हणून खूप मेजर्स घेतलेले आहेत की CCTV कॅमेराज बसवलेले आहेत आणि प्रत्येक ह्याच्याकडे ॲक्सेस आहे त्याचा शिक्षकांकडे. त्याच्यामुळे मुलं पण नीटपणे अभ्यास करतात. आणि जर कोण न्यूसन्स क्रिएट करत असेल किंवा बाकीच्या मुलांना डिस्टर्ब करत असेल तर लगेच त्याच्यावर ॲक्शन पण घेतली जायची. त्यामुळे ते स्टडी एन्व्हायरमेंट अजिबात डिस्टर्ब होऊ नये याच्यासाठी सगळी काळजी घेतली जायची. प्लस आता मोस्ट ऑफ द टाईम मॅनेजमेंट हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो मुलांसाठी. तर त्यासाठी मॉक टेस्ट पेपर्स वगैरे आमचे 7-8 मॉक टेस्ट सिरीज झाल्या. त्यामुळे पेपर ऑलमोस्ट सगळ्या मुलांचे कंप्लीट झाले एक्झाममध्ये. त्यामुळे त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. टेस्ट सिरीज दिल्यामुळे खूप हेल्प होते. आमच्या एवढ्या टेस्ट सिरीज घेतल्या की म्हणजे आम्हाला शेवटी कंटाळा यायला लागला, पण खूप मदत झाली त्याची.
आणि अभ्यास काय करावा ह्याच्यासाठी पण खूप गायडन्स मिळाला, की आम्हाला वीकली शेड्यूल द्यायचे की काय आठवड्यामध्ये प्रत्येक विषयाचा काय काय अभ्यास करावा. त्यासाठी शेड्यूल दिलेलं होतं, त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाचा टास्क दिलेला असायचा जो कम्प्लीट करायचा असायचा आणि तो कम्प्लीट केला त्याच्यावरती टिक मारून त्या प्रत्येक रिस्पेक्टिव्ह शिक्षकाची सही घेऊन मग ते स्क्रुटिनी करायचे की केलंय की नाही, क्रॉस व्हेरिफिकेशन, प्रश्न विचारायचे झालंय की नाही नीट, आणि जर नाही झालं तर का नाही झालं, ओरडा पण पडायचा नाही झालं तर. ते गरजेचं असतं की मुलांना त्यांच्या ह्याची जाणीव करून द्यावी, त्याच्यामुळे खूप मदत झाली आम्हाला. ओके, तर प्रेक्षकांनो, ही आमची चर्चा जी आहे ती अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत प्राध्यापक पंकज बर्मेचा आणि अग्रवाल क्लासेसची विद्यार्थिनी आत्मजा योगेश मुळे यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विचारायला बोलूयात. तर आत्मजा, असा एक समज आहे की CA करण्यासाठी मॅथ्स खूप चांगलं लागतं, ॲव्हरेज विद्यार्थी CA नाही करू शकत, तर या बाबतीत काय तुझं मत आहे? असं काही नाही. खरं तर मॅथ्स हा विषय फक्त फाउंडेशनमध्ये येतो, इंटर आणि फायनल लेवलला मॅथ्स अजिबात नाही आहे. त्यामुळे मॅथ्समुळे मुलांचं फाउंडेशन क्लिअर व्हायचं राहून जातं. पण तसं ते का होतं, कारण त्याच्याविषयी मनात भीती आहे मुलांच्या. ती मेन कशामुळे येते की 11वी-12वीत मॅथ्स नव्हतं आमचं, तर त्याच्यामुळे कठीण जातं. तर असं काहीच नसतं, ती फक्त भीती असते मुलांच्या मनातली. तर फक्त त्याच्यासाठी त्यांनी जास्त MCQ सोडवले पाहिजेत, कारण पेपर MCQमध्ये असतो. त्यांनी सगळ्यात जास्त MCQ सोडवले पाहिजेत. तर आम्हाला अग्रवाल क्लासमधनं 4-5 बुक्स दिलेल्या MCQच्या सोडवायला, त्याच्यामुळे खूप मदत झाली. टेस्ट सिरीज खूप अरेंज केल्या, आमच्या ऑलमोस्ट 20 ते 25 टेस्ट सिरीज झालेल्या आहेत मॅथ्सच्या, प्लस एक्झामच्या आदल्या दिवशी पण 4 मॉक टेस्ट पेपर अरेंज करून दिलेले आम्हाला सरांनी. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट हा जो इश्यू येतो, म्हणजे मुलांना येत असतं पण ते शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यासाठी मॉक टेस्ट देणं खूप गरजेचं आहे. आणि कुठली कन्सेप्ट कुठे अप्लाय होते ह्याच्यासाठी पण त्यांनी भरपूर MCQ सोडवले पाहिजेत, त्याच्यामुळे त्यांचं चांगलं होऊ शकतं, मॅथ्स बेसिक चांगलं होतं. ओके, अच्छा. सर, आता जे विद्यार्थी पुण्यात नाही आहेत, कारण का अग्रवाल क्लास पुण्यामध्ये आहे, तर जे पुण्यामध्ये राहत नाहीत, बाहेर आहेत आणि ते अफोर्ड पण करू शकत नाही तिथे येऊन शिकणं, तर यांच्यासाठी काय फॅसिलिटी आहे? ॲक्च्युली अग्रवाल क्लासेस ह्यांनी नेहमी विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे. आपण फक्त पुण्यामध्ये फेस टू फेस बॅच चालवत नाही. अग्रवाल क्लासेसने आपला एक ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप केलेला आहे, ज्याच्यामध्ये जो फेस टू फेस लेक्चर होतो तोच त्या ॲप्लिकेशनमध्ये त्याच टायमाला जो शिक्षक आहे, जो तो लेक्चर घेत आहे, तो लाईव्ह जातो आणि लाईव्ह ऑनलाईन ही फॅसिलिटी पोरांना, विद्यार्थ्यांना तसं बघायला गेलं तर आपण प्रोव्हाइड करतो, जे पुण्यामध्ये येऊ शकत नाही किंवा पुण्यामध्ये अफोर्ड करू शकत नाही इथलचं एज्युकेशन वगैरे काय असेल ते. तर त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन आहे जो आहे लाईव्ह ऑनलाईनचा. दुसरं म्हणजे जे काही वेळा असं बघितलं गेलं आहे की पोरांचे जे क्लासेसचे टायमिंग आहे आणि विद्यार्थ्यांचे जे कॉलेजचे टायमिंग्स आहेत ते क्लॅश होतात, तर त्याच्यामुळे त्यांना क्लास लाईव्ह ऑनलाईनमध्ये पण अटेंड करता येत नाही. तर त्यांच्यासाठी अजून एक प्रोडक्ट आपण देतो त्यांना, तो आपण गुगल ड्राईव्ह प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स सगळ्या कोर्सेसचे अलॉंग विथ नोट्स त्यांना प्रोव्हाइड केले जातात. तर ह्या कोर्समध्ये, म्हणजे ह्या प्रोडक्टमध्ये स्टुडंट जे आहेत ते आपल्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने कधी पण ज्यावेळेस त्याला वेळ भेटेल त्यावेळेस तो लेक्चर कंप्लीट करून कोर्स पूर्ण करू शकतो आणि त्याचा अभ्यास कधी बुडणार नाही, ह्याची काळजी घेतलेली आहे. ओके सर, तुम्ही या लाईव्ह शो मध्ये चांगलं मार्गदर्शन केलंच, पण आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात, तर तुम्ही त्यांना कधी फेस टू फेस भेटू शकाल? थोडक्यात सांगा. येस, तर येत्या रविवारी 17 तारखेला 17 मार्चला संध्याकाळी 5:30 वाजता पुणे इथे टिळक रोडला न्यू इंग्लिश स्कूल आहे, तिथं अग्रवाल क्लासनी एक सेमिनार ऑर्गनाईज केला आहे 12वी नंतर काय. तर जे काही स्टुडंट्स आणि त्यांचे पॅरेंट्स जर आम्हाला भेटण्यासाठी इच्छुक असतात आणि त्यांना त्यांच्या करिअरच्या रिलेटेड काही अजून अपॉर्च्युनिटीज आहेत का, आमच्याबरोबर बोलायचं आहे, 1-on-1 आम्ही क्वेश्चन्स घेणार आहेत, तर तिथं ते येऊ शकतात आणि त्या सेमिनारला अटेंड करून, हा सर्वात मोठा सेमिनार राहणार आहे स्टुडंटच्या लाईफमध्ये. येस, तर तो अटेंड केला तर त्याच्यामध्ये खूप काही त्यांना अजून मार्गदर्शन इन डिटेल भेटू शकतो. अगदीच, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर कॉमर्समधून करिअर घडवण्यासाठी प्राध्यापक पंकज बर्मेचा आणि अग्रवाल क्लासेसची विद्यार्थिनी आत्मजा योगेश मुळे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. 12वी नंतर एक उज्ज्वल करिअर घडवण्यासाठी आत्ताच तुम्हाला स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्यावर मिस कॉल द्या आणि अधिक माहिती घ्या. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.